कैलास मंदिराच्या खाली असलेल्या गुहेमध्ये विराजमान असलेल्या नटराजाच्या पायापाशी 2 सोन्याच्या पट्ट्या रविकुमारला सापडल्या होत्या. त्यातील एकावर खजिन्याची माहिती होती, तर दुसरीवर सिंहासनाबद्दल मजकूर होता. आता रहस्य असं काही उरलं नव्हतं. जो व्यक्ती एवढे अडथळे पार करून एवढ्या प्रश्नांची उत्तरं सोडवत खजिन्यापर्यंत पोहोचतो, तो निश्चित मावळाच असला पाहिजे, स्वराज्याचा विश्वासू माणूस असला पाहिजे. म्हणून शिलेदारांनी आता कोणताच संकेत आडफाटा न ठेवता सिंहासनाची माहिती त्या मजकुरात दिलेली होती. सिंहासनाच्या ओढीनं रविकुमार आणि प्रियल रायगडावर येऊन पोचले होते. सिंहासन रायगडावरच आहे या कल्पनेनं रवी हरखून जात होता. पावसाची रिमझिम सुरू होती. सगळीकडे दाट कोवळी हिरवळ पसरली होती. मनाला आल्हाददायी वाटणाऱ्या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर शुभ्र धुकं उठून दिसत होतं. एका जागी दिसणारी धुक्याची वलय क्षणात नाहीशी होऊन सारं काही स्पष्ट दिसायचं. त्या पुढच्या क्षणी पुन्हा धुक्यात हरवून जायचं. मधूनच वारा सुटायचा. दिसेल त्याला धडका देत मुसंडी मारायचा. गडावरील झाडांच्या झिंजा जोर जोरानं हलवून पसार व्हायचा. गडावर वास्तव्याला असलेल्या पक्ष्यांपैकी कोणीतरी धुक्यावर स्वार होऊन लांबची दौड मारायचा. त्याच्या साथीदारानं मारलेली शीळ गडावर घुमत राहायची.